मंडळी, आज आपण वेगळ्या प्रकारचा नाश्ता पाहू। ह्या इडल्या रात्रीच्या राहिलेल्या शिल्लक ह्या आता वाफलून घेतलेल्या आहेत 10 मिनिटं आणि आता फोडणी टाकायचे म्हणून मी बाजूला काढते। हा वेगळा नाश्ता आज करायचा आहे। रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय म्हणून आता ह्या 5-6 इडल्या शिळ्या उकडून घेतलेल्या आहेत। आता कसा करायचा नाश्ता पाहू। आता असं मधनं बरोबर चिरून घ्यायचे। सगळ्या इडल्या मी चिरून घेणार आहे। तर सगळ्या इडल्या चिरून घेतलेल्या आहेत। आता मी इथे 4 मिरच्या घेतल्यात हिरव्या, 6 लसूण पाकळ्या घेतल्यात, कढीपत्ता 8-10 पानं घेतलेत, मोहरी अर्धा चमचा, जिरे अर्धा चमचा, हळद अर्धा चमचा, कोथिंबीर अर्धी वाटी घेतले, तीळ 1 चमचा घेतले, जिरे धनेपूड अर्धा चमचा घेतले। तर पाहू कसं करायचा नाश्ता इडलीचा। आता एक कढई ठेवली, तेल 2 चमचे घातलेले आहे। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये मोहरी घालायचे, जिरे घालायचे, कढीपत्ता घालायचा, तीळ घालायचे, हिरवी मिरची आणि लसूणचं वाटण घालायचं, मीठ अर्धा चमचा घातलाय कारण इडलीत मीठ असते म्हणून, धने जिरे पूड घालते, हळद घालायचे। सर्व भाजल्यानंतर इडल्या घालायच्या त्याच्यामध्ये तुकडे केलेले। गॅस बारीक करून असं करून घ्यायचं। सर्व मसाला जेणेकरून इडल्यांना लागावा। करताना शिस्तीत करायचं, गॅस बारीक करायचा किंवा बंद करून करायचं। गॅस बंद करून 5 मिनिटं झाकून ठेवायचं। 5 मिनिटांनी काढायचं आहे। छान मुरलेत आता त्या मसाल्यामध्ये। आता मी सर्व करण्यासाठी घेत आहे। आपला हा आगळा वेगळा नाश्ता खूप छान झालेला आहे, सुंदर दिसतोय। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।